लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। थोडीफार आर्थिक ओढाताण ही राज्याची किंवा देशाची त्या ठिकाणी होणं हे स्वाभाविक आहे, पण आम्ही सगळ्यांनी यामध्ये जनतेचा लार्जर इंटरेस्टचा त्या ठिकाणी विचार केला। आम्ही सुद्धा ज्या वेळेला जीएसटी काउन्सिलमध्ये राज्य म्हणून मत मांडलं त्यावेळेला केंद्राने किंवा अर्थ विभागाने आणलेल्या या जे काही त्यांच्या रिफॉर्म्स आहेत त्याला आम्ही पाठिंबा दिला, पूर्णपणाने आम्ही त्याला सपोर्ट केलेला आहे। आणि तो करत असताना जीएसटीच्या दृष्टिकोनातून जे वर्किंग मध्ये काही सुधार आहेत ते आम्ही त्या ठिकाणी सुचवलेले आहेत। काही आमच्याकडे रिप्रेझेंटेशन येतील त्याचेही आम्ही लेखी विभागाकडे आणि मंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी सादर करणार आहोत राज्य म्हणून। पण साधारणपणे बहुतांशी राज्यांनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिकाच घेतली आणि त्याच्यामध्ये या निर्णयाला पाठिंबाच दिला। काही राज्य आहेत ज्यांनी रेट रॅशनलायझेशनला विरोध केला नाही, रेट रॅशनलायझेशन मध्ये वोटिंग झाली नाही, एकमताने आम्ही सगळ्याच राज्यांनी त्याला मान्यता दिली। काही त्यांच्या शंका कुशंका होत्या आणि त्या शंका कुशंका स्वाभाविकपणे त्यांनी त्यांच्या राज्याच्या वतीने मांडल्या, पण ते मांडत असताना रेट रॅशनलायझेशनला कुठेही त्यांनी विरोध केला नाही। साधारणपणे सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे काही अशा बाबी आहेत जिथे सर्वसाधारण जनतेला त्यांचं हित बघणं ही एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा देशाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी ही असते। आणि जो काही स्लॅब्स मध्ये वाढ झालेली आहे, काही तर मूलभूत ज्या गरजा आहेत लोकांच्या ज्याच्यामध्ये त्यांना रिलीफ देणं गरजेचंच होतं। एक गोष्ट आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की ज्या वेळेला जीएसटी लागू झालं 2017-18 मध्ये त्यावेळेला सुद्धा बऱ्याच जणांनी सकारात्मक आणि बऱ्याच जणांनी नकारात्मक भूमिका मांडल्या होत्या। पण एक वस्तुस्थिती आहे की जेव्हापासून जीएसटी त्या ठिकाणी लागू झालं, जगाच्या याच्यावर सर्वात खरं तर उशिरा जीएसटी लागू करणाऱ्यांपैकी इम्प्लिमेंट करणाऱ्यांपैकी एक हा भारत देश आहे। पण जेव्हापासून ते लागू करण्यात आलं तेव्हापासून साधारणपणे त्याचा राज्यांना आणि केंद्राला फायदाच झालेला आहे।